तुम्ही पाहता माझं चॅनल आमचा महाराष्ट्र। आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिर पाहण्यासाठी आलो। हे माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही गोंदेश्वर महादेव मंदिर आहे। हे खूप जुनं महादेव मंदिर आहे। तर आपण आता हे मंदिर पाहूया, मंदिराची रचना, मंदिराचा इतिहास वगैरे पाहूया। या माझ्याबरोबर मित्रांनो, ते नंदी आहे। नंदीच्या समोरच मुख्य मंदिर आहे आणि ह्या नंदीला सभा मंडप आहे, पाहू शकता तुम्ही। हा सभा मंडप आहे। हा नंदीच्या मंदिराचा सभा मंडप आहे मित्रांनो। मित्रांनो, गोंदेश्वर महादेव मंदिर आहे। हे शिवपंचायतन मंदिर आहे। मंदिराच्या आवाराच्या आजूबाजूला 5 मंदिर आहेत। हे मुख्य मंदिर आहे आणि मी ह्याच्या मागे तुम्ही पाहू शकता नंदी महाराज आहे। नंदी महाराजांसाठी सुंदर असं सभा मंडप आहे। या आपण मंदिरात जाऊया। मंदिराच्या वरती तुम्ही नक्षीकाम पाहू शकता। ही गणेशपट्टी आणि हे तुम्हाला कीर्तिमुख तुम्ही पाहू शकता। हे कीर्तिमुख आहे। त्या मंदिराची रचना सभागृह, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे। हे तुम्ही खांब पाहू शकता मंदिराचे। खूप सुंदर असं कोरीव काम आहे। या माझ्याबरोबर हे मंदिराचं गर्भगृह आहे, पाहू शकता तुम्ही। वरती अनेक देवी देवतांच्या मूर्ती कोरल्या, त्याच्यावरती कळसावर नक्षी आतून कीर्तिमुख आहे। शंभो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हे मित्रांनो, इथे गणेश मंदिर आहे। ह्याची रचना तशीच आहे, पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर अशी दगडामध्ये कोरलेली गणेशाची मूर्ती आहे। हे गणेश मंदिर आहे। हे मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही माता पार्वतीचं मंदिर आहे। इथे दगडामध्ये कोरलेलं शिल्प आहे। खूप सुंदर अशी दगडामध्ये कोरलेली मूर्ती। सर्व मंदिराची रचना एक प्रकारे तुम्हाला चौकटीवर सुरुवातीला कीर्तिमुख दिसेल। कीर्तिमुखाच्या वरती तुम्हाला गणेशपट्टी दिसेल आणि त्यावरती देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। सर्व मंदिरांची रचना एक प्रकारची। मित्रांनो, इथे दुसरं विष्णू मंदिर आहे। त्याच मंदिरासारखी याची पण रचना आहे। इथे कीर्तिमुख आहे, वरती ही गणेशपट्टी आणि देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। त्यातमध्ये तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं दगडामध्ये कोरलेली विष्णूची मूर्ती। हे विष्णू मंदिर आहे। हे नक्षीकाम पाहू शकता तुम्ही दगडामध्ये कोरीव। मित्रांनो, हे मंदिर पंचायत शैलीचं मंदिर आहे। याच्या बाजूला 5 मुख्य मंदिर आहेत। हे इथे सूर्याचं मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही। सूर्य मंदिर आहे हे पहा, हे सूर्य मंदिर आहे। इथे तशीच रचना आहे। खाली कीर्तिमुख आहे आणि वरती गणेशपट्टी, त्याच्यावरती देवी देवतांची मूर्ती कोरलेली आहेत आणि हे आतमध्ये दगडामध्ये सूर्यदेवाची मूर्ती कोरलेली आहे। खूप सुंदर असं शिल्प मूर्ती आहे दगडामध्ये कोरलेली। हे सूर्य मंदिर आहे।
पाहू शकता तुम्ही मित्रांनो, मंदिराची रचना पाहू शकता तुम्ही. आपण पाठीमागच्या भागात अमृतेश्वर मंदिर पाहिलं, तशाच पद्धतीची हेमाडपंथी रचना आहे. ही वेलपट्टी आहे, बाजूला छोटे छोटे कळस हे पाहू शकता तुम्ही. हे मंदिराच्या चारी बाजूला हत्तींची शिल्पकला कोरलेली पाहू शकता. ह्यात एक देवीचं शिल्प आहे. हे आपण मंदिराच्या मागच्या साईडला आहे. मित्रांनो, मंदिराची मागची बाजू आहे, पाहू शकता तुम्ही वरपर्यंत पूर्ण वेलपट्टी आहे. खूप सुंदर असं शिल्पकाम केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. हे मगर मुख आहे. शक्यतो मंदिरांना गायमुख असते, याला मगरमुख आहे. इथे एक मंदिराचं देवळी आणि वरपर्यंत मंदिर आहे. हे मंदिराच्या चारी बाजूला हत्तींचं शिल्पकाम केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. मंदिराच्या खांबानो खूप सुंदर असं शिल्पकाम केलेलं आहे, कोरीव शिल्प आहे. हे पहा मित्रांनो, ही इकडे ही शिल्पकला पाहू शकता तुम्ही. हे मंदिर यादवकालीन मंदिर आहे. 12व्या शतकातलं मंदिर आहे. यादवकालीन नाशिकमधून 30 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. हे पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, हे मंदिर यादव काळातील आहे. यादव काळातील राजा गोविंद राजा यांनी हे बांधलेलं आहे आणि त्यांच्या गोविंद राजांच्या नावाप्रमाणे ह्या मंदिराला गोंदेश्वर नाव असं पडलेलं आहे. खूप सुंदर असं 12व्या शतकातलं हे मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मंदिराच्या आजूबाजूला खूप विस्तीर्ण अशी जागा आहे. ही पहा, इथे शाळेच्या सहली वगैरे येतात. देश विदेशातून इथे पर्यटक येतात. तर मित्रांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये गोंदेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी आलो. हे मंदिर 12व्या शतकातील यादवकालीन राजांनी गोविंद यांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि त्यांच्या नावावरूनच ह्या मंदिराला गोंदेश्वर असं नाव पडलेलं आहे. खूप सुंदर असं शिल्पकला असलेलं मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे. तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करून कमेंट करून सांगू शकता. जे कोणी सबस्क्राईब झाले नसेल त्यांनी माझा चॅनल आहे आमचा महाराष्ट्र, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चला मित्रांनो, ओम नमः शिवाय.